नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026 जी 14 जून रोजी झालेली आहे, तर त्याचा एक एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहे की कट ऑफ वाढणार आहे की कमी होणार आहे, त्याबद्दलच हा एक व्हिडिओ असेल। आणि याच्या आजूबाजूलाच शक्यतो कट ऑफ जो आहे तर तो लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एकंदरीत जो पेपर होता तर वेगवेगळ्या शिक्षकांनी कट ऑफ वगैरे सांगितले असेल। ऑलरेडी मी सुद्धा हा पेपर जो आहे तो दिला होता आणि माझं जे मत आहे, वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो की हा जो पेपर आहे या पेपरमध्ये जे जीएस होतं ते अवघड होतं। फक्त एक विषय पॉलिटी जो आहे तो सोपा होता, बाकी मग तुम्ही इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर जर बघितलं तर चालू घडामोडी तो ओल्ड होतं, 2024 बऱ्यापैकी विचारलेलं होतं। तर हे जर आपण चालू घडामोडी, इतिहास, भूगोल हे हार्ड कॅटेगरी मधलं होतं, विज्ञान आणि इको मीडियम कॅटेगरी मधलं होतं। आणि टाइम आपण जर बघितलं, टाइम मॅटर करतो गणित बुद्धिमत्ताला, तर त्यामुळे जर बघितलं ते सुद्धा मीडियम आणि हार्ड कॅटेगरी मध्ये जातं। तर एकंदरीत पेपर जो आहे तर तो मीडियम टू हार्ड पेपर होता, क्वालिटी वगळता। मग हा जो पेपर आहे या पेपरमध्ये किती येण्यासारखे क्वेश्चन होते, तर जवळपास 55 आसपास क्वेश्चन जे ते येण्यासारखे होते। मग आपण जर बघितलं तर ते जे प्रश्न आहे ते एक ॲव्हरेज मुलाचा अभ्यास जर असेल तर त्याला तेवढे बरोबर यायला पाहिजे होते। आणि आपण जर बघितलं तर मग त्यानंतर मुलांचा अटेम्प्ट जो आहे तो 80, 90, 100 या रेंजमध्येच आपल्याला बघायला मिळतो। कारण वर फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असताना अटेम्प्ट कोणी कमी करत नाही। काही निवडक मुलं आहे ज्यांचा अटेम्प्ट आपल्याला एकदम कमी बघायला मिळतो, नाहीतर 95% मुलं जे आहे त्यांचा अटेम्प्ट 80च्या वरच आपल्याला बघायला मिळतो। मग आता इथं जर बघितलं तर एक ॲव्हरेज कट ऑफ काय असला पाहिजे, जर मुलांचा स्कोर जो आहे तो 55, 56, 57 असा मुलांचे मार्क बरोबर येत आहे, तर त्यामधून जर आपण बघितलं चुकलेले इथं प्रश्न जर आपण मायनस केलं तर मग मुलांचा जो येणारा स्कोर आहे तर तो 45 ते 52 या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला बघायला मिळतोय। खूप मुलं अशी म्हणजे एक आयडियल स्कोर, हुशार मुलांचा स्कोर मी तुम्हाला सांगतोय की जो 45 ते 52 या रेंजमध्ये आहे। मग बरेपैकी मुलं अशी की त्यांचा स्कोर जो आहे तो 45च्या खाली आहे, 40च्या खाली आहे। तर जो कट ऑफ लागायला पाहिजे ओपनचा तर तो 48 + 2 - 2 म्हणजे 46 ते 50 या दरम्यान जो आहे तो कट ऑफ लागू शकतो। तर 48 + 2 - 2 हा कट ऑफ असू शकतो ओपन मेलचा। आता काही जण माझ्याशी सहमत असतील, काही जण सहमत नसतील। तर काही सहमत असतील तर त्यांनी जर या रेंजमध्ये स्कोर असेल किंवा यापेक्षा जास्त असेल तर निश्चितच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता। आता ज्यांना वाटू शकतं की हा कट ऑफ जो आहे तर तो 46 एवढा येणार नाहीच, ठीक आहे, तर करायला काय हरकत आहे, अभ्यास सुरू करायला काय हरकत आहे, मी हे म्हणतोय। आतापासून तुम्ही काय करू शकता, आता नियोजन काय असलं पाहिजे, तर तुम्ही मेन्सचा जो इंग्लिश, मराठी यापैकी एक सब्जेक्टचा अभ्यास सुरू करू शकता। आणि जे काही आता तुम्ही समजून घ्या पूर्व परीक्षा दिलीच आहे तर तिचं फक्त प्रिलिमचे सब्जेक्ट जे आहे ते रिवाइज करू शकता, हा तुमचं नियोजन असलं पाहिजे। हे करण्यात काही आपण जर बघितलं तर तुमचा काही लॉस नाहीये, उलट तुमचा फायदाच आहे। काय फायदा होणार आहे, ज्यांना 46 वगैरेच्या आसपास मार्क आहे, 45, 46, 47 असे जे मार्क आहे, मी ओपन मेलचं बोलतोय, बाकी मग कॅटेगरीनुसार तुम्ही ऍडजस्ट करून घ्या, तर तुम्हाला फायदाच होणार आहे। कारण समजून घ्या, झालं तर तुम्ही मेन्सला जाणार, बरोबर, हा तुमचा फायदाच आहे। खूप लेट मेन्सचा अभ्यास करून काय पास होऊ शकत नाही, कारण कॉम्पिटिशन आहे। त्यानंतर समजून घ्या की जर नाहीच झालं तर आपल्या समोर काय आहे, तर ग्रुप सी आहे तुमचं। इथं प्रिलिमचं जो मेन्स आपला पेपर 2 आहे तर ते सब्जेक्ट आपल्याला प्रिलिमला आहे, बरोबर। तर इथं प्रिलिमचे विषय जर आपण रिवाइज करतोय तर त्याचा आपल्याला मेन्सला जर तुम्ही गेलेत पेपर 2 मध्ये त्याचा फायदा होतोय। जर नाहीच झालं तर तुम्ही जे ग्रुप सी आहे, ग्रुप सी, तर त्याला तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे। कारण तुम्ही जर कंटिन्यू रिव्हिजन केलं तर ग्रुप सी ला तुम्हाला निश्चितच आतापेक्षा जास्त मार्क पडतील। आणि ज्या काही एमपीएससीच्या सरळ सेवेच्या ऍडव्हर्टाईज येत आहे ग्रुप सीच्या, तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे जीएस मध्ये, आणि त्याचबरोबर जो तुम्ही एक मेन्सचा सब्जेक्ट करणार आहे त्यामध्ये। एकंदरीत मला असं वाटतं की तुम्ही या रेंजमध्ये स्कोर जो आहे, मग यामध्ये फिमेलचा अजून कमी लागू शकतो, या रेंजमध्ये स्कोर ज्यांचा आहे तर त्यांनी अभ्यास करावा। त्याचबरोबर जर बघितलं तर अभ्यास सुरू केल्याने तुमचा काही लॉस तर होणार नाही, उलट तुमचा फायदाच होणार आहे। एमपीएससीच्या सरळ सेवेच्या ऍड यायला लागलेल्या आहे, तिथं तुम्हाला फायदा होईल। मेन्समध्ये झालं तर मग सोनेम पिवळं। आणि समजून घ्या ग्रुप सीचं पण नाहीच झालं तर ग्रुप सी आणि एमपीएससी सरळ सेवेचे दार तुमच्यासाठी उघडी राहणार आहे। तर हे बेस्ट प्लॅनिंग असणार आहे।
आणि जर तुम्हाला ग्रुप सीचं तयारी करायचीच असेल तर परीक्षा होईपर्यंत आपण फक्त 499 फी मध्ये एक बॅच सुरू करणार आहोत. 19 तारखेला सकाळी 10 वाजता ऍडमिशन सुरू होईल. तर या बॅच मध्ये तुमची सगळी तयारी जीएससी करून घेतली जाईल. ही तुम्ही करू शकता, तुमच्या मनावर आहे. तर आपण जर बघितलं फक्त 500 विद्यार्थ्यांसाठी 500 रुपयात बॅच असणार आहे 19 तारखेला सकाळी 10 वाजता. यासाठी आपला ॲप डाउनलोड करून ठेवा. जर तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं अजून या व्यतिरिक्त काही म्हणणं असेल तर ते पण मांडू शकता तुम्ही. आपल्या टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज आहे, त्याला पण फॉलो करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.